परंतु फार जणांशी बोलता आलं नाही, भेटता आलं नाही, तरी वगैरे सर्व उमेदवार नसून तुम्ही उमेदवार आहे असं समजून या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान केलं आणि म्हणून सर्वसामान्य माणूस सुद्धा खासदार होऊ शकतो. तर मला काही राजकीय वारसा नाही. जसे JP गावित साहेब हे स्वतः पुढे आले, तसं मी गावचा सरपंच झालो, पंचायत समितीमध्ये 10 वर्ष सदस्य असताना सभापती व सभापती होतो, जिल्हा परिषदला सदस्य होतो, राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो. जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं म्हणून इथपर्यंत येण्याची संधी मी सगळ्यांनी दिली. त्यामुळे तुमचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलो. समस्या अनेक आहे. आता सकाळपासून फार जांभळपासून इकडे भाग अतिदुर्गम भागामध्ये येत असताना रेंजचा प्रॉब्लेम किती आहे. इथे आल्यानंतर सारखे फोन येत आहेत, परंतु तिकडच्या भागात रेंज नाही, रस्ते चांगले नाही, पाण्याची चांगली सुविधा नाही, किंवा इकडे जो पाऊस पडतो तोच पाणी जर अडवलं तर कुठेतरी शेती करता येईल. आता बऱ्याचशा गावामध्ये गेल्यानंतर शाळेवरती विद्यार्थी नाही. जे एका गावात 2-4 पाड्यावरती गेलो तर 18-20 पट आहे, परंतु शाळेमध्ये एकही विद्यार्थी नाही. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला सुधारायची, ती काही एका दिवसामध्ये सुधारणार नाही. त्यासाठी खूप प्रयत्न करावा लागणार आहे. आणि म्हणून माझी विनंती, जसं मला सहकार्य केलं तसंच आदरणीय JP गावित साहेबांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये करा, किंवा पुढे पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमच्या विचाराचा माणूस गेला तर खूप चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकतं. ही साखळी आणि ती साखळी ग्रामपंचायतीपासून असते. आणि म्हणून आपल्याला या निमित्ताने जसं मला मतदान केलं किंवा मला मदत केली, तशीच सगळ्यांना किंवा JP गावित साहेबांना मदत करा, ही विनंती या निमित्ताने करतो. सध्या आपण बघतोय आदिवासी विभागाच्या पेसा कायद्याची अंमलबजावणी झाली, परंतु पेसा क्षेत्रामधले अनेक पद रिक्त आहेत. आता जांभळा गेलो, एकच शिक्षक काम करतो. तिथून पुढच्या पाड्यावर आलो, एकच शिक्षक काम करतो. तिथं 2 शिक्षक काम करायला पाहिजे, तिथे 1 शिक्षक काम करतात. ग्रामसेवकाकडे 4-4, 5-5 गाव आहे, तलाट्याकडे 3-3, 4-4 सजे तो काम पाहतोय. आणि मग आदिवासी भागामधल्या जागा भराव्यात. त्या 12,500 जागा होत्या, त्याच्या पाठीमागे 1.25 लाख बोगस आदिवासींनी शिरकाव केला. त्या बाजूला ते बाजूला काढले, मग त्या जागा रिक्त झाल्या आणि त्या जागा भराव्यात म्हणून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. परंतु सरकार हे फक्त आश्वासन देण्याचं काम करत आहे. पाठीमागे तुम्ही बघितलं असेल, तरुण मंडळी इथे बऱ्यापैकी बसलेली. 17 संवर्ग पेसा भरतीच्या संदर्भामध्ये 1 ऑगस्ट पासून मुलांनी 17 जिल्ह्यात, आपले आदिवासी 17 जिल्हे आहेत, या 17 जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आदिवासी युवकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. नाशिकला अन्नत्याग आंदोलन केलं, त्यांची कोणी दखल सुद्धा घेतली नाही. मग मी होतो, JP गावित साहेब होते, भास्कर शेठ गावित होते, चिंतामण गावित होते, आम्ही सगळ्यांनी तिथे जाऊन त्यांना विनंती केली तुम्ही उपोषण सोडा, कारण 12 दिवस झाले अन्न त्याग केलेला होता. आणि जर त्या तरुणांचं काही जर झालं तर त्याची जबाबदारी कोण घेईल. आणि शेवटी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन साखळी उपोषण चालू केलं. शेवटी सरकार दखल घेईना म्हणून साहेबांनी 23 ऑगस्टला अन्नत्याग उपोषण सुरू केलं. आणि मग 29 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलवलं आणि तिथे गेल्यानंतर सगळे सचिव होते, आम्ही होतो, सगळे होते, युवक होते, ज्यांना किंवा रोजंदारी कर्मचाऱ्यांचा संप चालू होता, तिथले कळवणूने आपण एक प्रतिनिधी बोलवला होता. तिथे आश्रम शाळेमध्ये कला, क्रीडा, संगणकाचे जे शिक्षक भरतीच्या संदर्भातले युवक होते त्याचाही प्रतिनिधी बोलवला होता. आणि त्यावेळेस सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी 8 दिवसामध्ये प्रश्न सोडवतो, परंतु JP गावित साहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही 8 नाही 15 दिवस घ्या, 15 सप्टेंबर पर्यंत हा प्रश्न निकाली लावा. परंतु आज 18 तारीख झाली, आजपर्यंत तो प्रश्न सोडवला नाही. आणि म्हणून परत आता सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला उठावं लागणार आहे. परंतु त्याच्यातच तुम्ही जर बघितलं, काल परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की धनगर समाजाचा समावेश आदिवासीमध्ये करतो आणि त्याचा अध्यादेश काढतो. आता तुम्ही सांगा, आपण 17 जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्या आहे 1 कोटी आणि धनगरांची संख्या आहे जवळजवळ 2.5 कोटीच्या जवळपास. मग 1 कोटीमध्ये हे 2.5 कोटी जर एकत्र झाले, आजच आपण बघतोय आपल्या अतिदुर्गम भागामध्ये आदिवासींचा विकासासाठी ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे, आज इकडे धोधो पाऊस पडतो, शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही. आणि मग अशा योजना विकासाच्या व्हायला पाहिजे. त्याच्यात हे जर 2.5 लाख लोक जर आले, 2.5 कोटी लोक जर आले, तर मला सांगा आपला विकास होईल. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना खूप एकत्रित यावं लागणार आहे. पुढचा काळ आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. असे चुकीचं काम करणारं सरकार आहे, या सरकारला जाब विचारण्याची वेळ आली. आणि उद्या 11 वाजता कलेक्टर कचेरीवरती
मी आहे, गावित साहेब आहेत, अजून आपली सगळी मंडळींच्या नेतृत्वाखाली 1,500-2,000 लोकांचा मोर्चा निवून त्यांना निवेदन द्यायचे, सरकारला अल्टिमेटम द्यायचंय की या गोष्टीचा तुम्ही विचार करून धनगरांना काय तिकडे किती द्यायचं ते द्या, पण आदिवासींच्या आरक्षणामध्ये त्यांचा समावेश करता कामा नये, हा आपल्याला तिथं त्यांना निवेदन द्यायचं. आणि म्हणून जेवढ्यांना शक्य होईल थोडे या, परंतु भविष्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी करण्यासाठी एकत्र यावं लागणार आहे. आपल्यातले मतभेद बाजूला ठेवा. आदिवासी वाचला तर आपण सगळे वाचू. जर त्यांचा शिरकाव झाला तर आपलं खरं नाही, कारण ते अति पुढारलेले आहेत आणि हे अति पुढारलेले लोक सगळ्या योजनांचा फायदा घेतील आणि म्हणून आपल्याला सगळं एकत्र येण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली. बोलण्यासारखं खूप हे आता इथं सभा मंडपाचा प्रश्न मांडलाय. माझी विनंती, ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही आहात,